हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मनोज जरांगे आज रायगड दौऱ्यावर। मराठवाड्यामधील एकही मराठा आरक्षणाशिवाय राहणार नाही, दौऱ्यापूर्वी मनोज जरांगेंचं आश्वासन। काही जणांकडून मराठा समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न, सोशल मीडियावर शायनिंग मारण्यापेक्षा अधिसूचनेवर हरकती मांडा, मनोज जरांगेंचं आव्हान। दुसऱ्याच्या अन्नामध्ये माती घालवण्याची काहींना सवय, मनोज जरांगेंची भुजबळांवर टीका। तर सरकारसोबत तह झालेला नाही तर आरक्षणाबाबत कायदा झाला, जरांगेंचं वक्तव्य। मराठा आरक्षणासंदर्भातील अधिसूचनेबाबत आज नारायण राणेंची पत्रकार परिषद, सरकारच्या निर्णयाशी राणे असहमत। मराठा सर्वेक्षणासाठी मुंबईतील 28 लाखांहून अधिक घरांना पालिका कर्मचाऱ्यांची भेट, 2.5 लाखांहून अधिक घरांचा सर्वेक्षणाला नकार, तर 5 लाखांहून अधिक घरं बंद। भुजबळांच्या नेतृत्वातल्या बैठकीमध्ये कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती आणि शिंदे समिती रद्द करण्याचा ठराव। 3 फेब्रुवारीला नगरमध्ये मेळावा, तर महाराष्ट्रामध्ये यात्राही काढणार। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरून ओबीसी नेत्यांमध्ये मतभिन्नता, छगन भुजबळांच्या भूमिकेला समर्थन नाही, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचं वक्तव्य। एकीकडे ओबीसींवर अन्याय होणार नाही असं सरकार सांगतंय, दुसरीकडे ओबीसींच्या लेकरांचा तोंडचा घास हिरावून घेतला जातोय, भुजबळांचा सरकारला खर्च आहे। ओबीसींच्या टक्क्याला कुठेही धक्का लागलेला नाही, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, भुजबळांचा गैरसमज चर्चेनं दूर करणार असल्याची माहिती। मराठा आरक्षण कायद्याप्रमाणेच दिलं गेलंय, इतरांना धक्का नाही, शिंदेंचं स्पष्टीकरण। 2 समाजामध्ये द्वेष न पसरवण्याचंही नेत्यांना आवाहन। ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांची आज ईडी चौकशी होणार, कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये ईडी चौकशी, चौकशीपूर्वी वायकरांकडून इच्छापूर्ती गणेश मंदिरामध्ये दर्शन। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी, विधानसभा अध्यक्षांसमोर आज सुनावणी होणार, तर सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जयंत पाटलांच्या याचिकेवर सुनावणी होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।